जय शिवराय सर्वांना, जय हिंद. काल झालात का तुम्ही एक दिवसाचे देशभक्त? एक दिवसाचा स्वातंत्र्य दिवस, एक दिवसाचा देशभक्त एक माणूस. काल आपण 2 व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. एक म्हणजे आपले मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, विद्वान मुख्यमंत्री, ज्यांना मॉडर्न चाणक्य म्हणून संबोधले जाते. त्यांनी काय व्हिडिओमध्ये सांगितलं आहे किंवा गाण्यामध्ये काय बोललेलं आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि दुसरे आपले महाशय नाशिकचे पालकमंत्री आहेत वाटतं, जळगावचे मूळ आहेत ते, आमदार गिरीश महाजन साहेब, ज्यांना आज कितवा स्वातंत्र्य दिवस होता हे सुद्धा त्यांना बाजूला विचारावं लागतं आहे. आणि हे आपल्या देशाचे लोकप्रतिनिधी, हे आपल्या देशाचा विकास करणार आणि हे आपल्या देशाला पुढे नेणार असले लोकप्रतिनिधींमुळे. कदाचित यांचा प्रोपगंडाच तो आहे की RSSने अजून 50-60 वर्षापासून जवळपास अजून कधीच तिरंगा फडकवलेला नाही त्यांच्या कार्यालयावरती. आणि हे त्यांचेच लेकर आहेत. RSSमधूनच हे पुढे आलेली लोक आहेत. त्यामुळेच कदाचित हे असेल. यांचं राष्ट्रप्रेम नाही, यांचं पक्षप्रेम आणि संघटना प्रेम आहे. आणि यांनी विकासाच्या गप्पात अजिबातच मारू नये आणि देशाला हे पुढे नेणार, हिंदुत्वाला हे पुढे नेणार. आपलं हिंदुत्व काय सांगतं? आपलं रिलिजन काय सांगतं? आपलं रिलिजन सांगतं नेशन फर्स्ट. आणि यांचं काय चाललंय? याने हिंदूंना तर असंच फसवत चालले ते. त्याच्यानंतर आता देशाचा हे असे अपमान करून एका पदावरती, घटनात्मक पदावरती जे बसून असं देशाचा अपमान करतात, ते कधीपर्यंत सहन करायचं? माफी तर मागायचं सोडून द्या हो. तुम्हाला त्या घटनेच्या पदावरती बसण्याचाच अधिकार नाही. आणि जे लोक त्याचं समर्थन करतायत ना, ते तर त्याच्यापेक्षा बेकार लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक आहेत. तुम्हाला काय कळणार देशप्रेम काय असतं ते? देशप्रेम त्यांच्याकडून बघावं, ज्यांनी आत्तापर्यंत राजगुरू भगतसिंग, सुखदेव यांनी आणि त्यांच्या हजारो सहकार्यांनी जो बलिदान दिलं. आणि देशप्रेम त्यांच्याकडून बघा, जे बॉर्डरवरती दिवसरात जवान आपल्यासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी तैनात असतात. त्यांच्याकडून देशप्रेम बघा, या नेत्यांकडून नाही. आणि माझं एक छोटंसं आव्हान आहे, जर समजत असेल तर ऐका आणि ते बघा की आपण जे झेंडावंदन करतो आपण स्वातंत्र्य दिवशी, तर ते एखाद्या आपला शहीद झालेला जवान असेल त्याच्या आईकडून किंवा त्याच्या बायकोकडून करावा, किंवा शहीद झालेला जवान किंवा रिटायर झालेले जवान यांच्याकडून करावा. कारण ह्या राजकीय नेत्यांची तेवढी लायकी आणि पात्रता नाही की ते आपल्या तिरंग्याला सन्मान देतील.